नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आपल्याला ही मोत्यांची डिश कशी बनवायची ते मी या व्हिडिओमधून सांगणार आहे. ही अतिशय सुंदर अशी डिश मी बनवलेली आहे. तुम्ही पण नक्की ती बनवून बघा. आणि जर तुम्ही माझ्या या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आता ही डिश कशी बनवायची ते आपण बघूया. तर ही मोत्यांची डिश बनवण्यासाठी मी हे 8 नंबरचे क्रीम कलरचे मोती, 8 नंबरचे लाल मोती आणि हे 4 नंबरचे गोल्डन मोती वापरले आहे. त्याचबरोबर हा 8 नंबरचा तंगूस वापरला आहे. याच्यापेक्षा जाडा तंगूस जर तुमच्याकडे असेल तरी तुम्ही तो वापरू शकता, कारण ही आपल्याला घट्टच विणायचं आहे आणि घट्ट विणलं की मग ती प्लेट अशी व्यवस्थित आपली दिसणार आहे. चला तर मग आता ही मोत्यांची डिश कशी बनवायची आपण बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा हे क्रीम कलरचे 6 मोती मी तंगूसमध्ये ओवून घेतलेले आहेत. नेहमीप्रमाणे इथे जी ही गाठ आहे त्याच्या शेजारचा हा जो पहिला मोती आहे त्याच्यातून आपण अशी विरुद्ध दिशेने सुई काढून घ्यायची आहे. आणि असा हा 6 मोत्यांचा आपला गोल तयार झालेला आहे. आता इथे 5 मोती घ्यायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5 मोती घेतले. हे 5 मोती घेतले आहेत. आता ह्या मोत्यामध्ये डावीकडे आपला तंगूस आहे, त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूनी म्हणजे उजवीकडून डावीकडे मी ही सुई काढून घेतली. त्यामुळे आता हे पहिला 6 मोत्यांचा गोल, त्याच्यावरती हा दुसरा 6 मोत्यांचा गोल तयार झाला. आता ह्याचा पुढचा मोती हा आहे, त्या मोत्यामधून मी सुई काढून घेतली अशी. आता इथे 4 मोती घ्यायचे. 1 2 3 आणि 4 मोती घेतले. आता हा जो मोती आहे आपला हा, याच्यातून वरून खालच्या दिशेने मी अशी ही सुई काढून घेणार आहे. हे असं प्रत्येक वेळेला असं ओढून घ्यायचं आहे आपण, असं हे घट्ट होईल असं बघायचं आहे. परत आता इथे दुसरा हा 6 मोत्यांचा गोल तयार झाला आहे. आता ह्या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून परत सुई काढून घ्यायची. इथे परत आपण 4 मोती घ्यायचे. 4 मोती घेतले. आता हा दुसरा गोल आहे, त्यातला हा जो मोती आहे, ह्या मोत्यामधून वरून खालच्या दिशेने अशी मी ही सुई काढून घेणार आहे. इथे आता आपला हा तिसरा 6 मोत्यांचा गोल तयार झाला. आता ह्या मोत्यामधून आणि ह्या मोत्यामधून आपण सुई काढून घ्यायची डावीकडून उजवीकडे अशी. परत 4 मोती, 3 4 ह्या मोत्यातून परत हा जो तिसरा गोल तयार केला आहे त्यातल्या ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने मी अशी ही सुई काढून घेणार. इथे आता चौथा 6 मोत्यांचा गोल तयार झाला. आता ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे अशी ही सुई आपण काढून घ्यायची. इथे परत 4 मोती घ्यायचे. 1 2 3 आणि
चार मोती घेतले. आता हा जो चौथा गोल आहे त्यातल्या ह्या मोत्यामधून वरून खालच्या दिशेने मी अशी ही सुई काढून घेतली. आता हा इथे 5वा 6 मोत्यांचा गोल तयार झाला. आता ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे आपण सुई काढून घ्यायची अशी. हे मी सतत सांगत असते की हे असं आपण घट्ट ओढून घ्यायचं आहे. प्रत्येक वेळेला अशी घट्ट वीण आली पाहिजे. आता हा जो आपण पहिला गोल केला होता त्यातला हा जो मोती आहे ह्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने अशी मी ही सुई काढून घेतलेली आहे. आणि आता इथे 3च मोती घ्यायचे. 1 2 3 आणि हा जो शेवटचा 5वा गोल आपण तयार केला होता त्यातल्या ह्या मोत्यामधून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई काढून घ्यायची. मग ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतलेली आहे. आणि हा जो मोती आहे हा आणि हा या मोत्यांमधून आपण सुई काढून घ्यायची आहे. हे विणत असताना आपली कुठे पण मध्ये तंगूस दिसत नाहीये. ही आपली एक पहिली ओळ तयार झालेली आहे. आता आपण दुसरी ओळ तयार करायची आहे. ती करताना आता पहिल्यांदा आपण हे 4 मोती घ्यायचे. 4 क्रीम कलरचे. हे मी सगळं क्रीम कलरमध्येच विणत आहे. आता ह्या मोत्यामध्ये डावीकडे आपला तंगूस आहे आणि ह्याच्यामध्ये 4 क्रीम कलरचे मोती मी ओवून घेतलेले आहेत. आता ह्या मोत्याच्या शेजारचा हा मोती आहे. तर हा मोती आणि हा मोती ह्या दोन्ही मोत्यांमधून आपण उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची अशी. इथे पण आपला 1 2 3 4 5 6 मोत्यांचा गोल तयार झाला. आता हा पहिला आपला षटकोन तयार झालेला आहे. तर त्याचा हा कॉर्नरचा एक मणी आहे. त्या एकाच मण्यामधून आपण सुई काढून घ्यायची अशी. आता इथे आपण 3 मोती घ्यायचे. 1 2 आणि 3 मोती घेतले. या मोत्यामध्ये डावीकडे आपला तंगूस आहे. हा पहिला गोल आपण तयार केलेला आहे दुसऱ्या ओळीचा. तर त्यातले हा जो मोती आहे या मोत्यामधून वरून खालच्या दिशेने मी अशी ही सुई काढून घेतलेली आहे. आता इथे 3च मोती घेतल्यामुळे इथे आपला हा 5 मोत्यांचा गोल तयार झाला आहे. म्हणजे हा 6 मोत्यांचा आहे, हा 5 मोत्यांचा आहे. आता ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. त्याचप्रमाणे हे पुढचं 1 आणि 2 मोती आहेत. या दोन्ही मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. इथे परत आपण हे 3च मोती घेणार आहोत. 1 2 आणि 3 मोती घेतले. आता हा 5 मोत्यांचा जो गोल तयार झालेला आहे त्या ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई काढून घेतली. आता इथे 6 मोत्यांचा गोल तयार झालेला आहे. आता ह्या आणि या 3ही मोत्यांमधून आपण सुई काढून घ्यायची आहे. आणि हा कॉर्नरचा हा 1 मोती. अशा ह्या 3 मोत्यातून मी सुई उजवीकडून डावीकडे काढून घेतलेली आहे. आता कॉर्नरच्या एका मोत्यात जेव्हा सुई येते त्यावेळेला आपण इथे परत 3 मोती घ्यायचेत. म्हणजे आता ही ओळ आहे ही पूर्ण 3च मोत्यांनी विणायची आहे. पहिल्यांदा आपण इथे 4 मोती घेतले, मग 3 आता 3 ही दुसरी ओळ आपण पूर्ण करणार आहोत. आता हा
मोत्यांचा जो गोल आहे त्यातल्या ह्या मोत्यामधून वरून खालच्या दिशेने मी अशी ही सुई काढून घेतलेली आहे. आता परत ह्या आणि हा पुढचा अशा ह्या तीनही मोत्यांमधून मी सुई काढून घेतली. इथे परत आपण 3च मोती घेऊन हा गोल पूर्ण करायचा आहे. असं इथपर्यंत आपल्याला करायचं आहे. आता ह्या दुसऱ्या ओळीचा आपला शेवट आलेला आहे. ह्या मोत्यात डावीकडे आपला तंगूस आलेला आहे, तर त्याचा पुढचा हा जो मोती आहे याच्यातून पण उजवीकडून डावीकडे मी सुई काढून घेतली. त्याचप्रमाणे हा जो पहिला गोल केला होता त्यातल्या ह्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने मी अशी ही सुई काढून घेणार. आता इथे 2 मोती घ्यायचे आणि हा शेवटचा गोल आहे त्यातल्या ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून सुई आपण काढून घ्यायची आहे. म्हणजे ही जी आपण दुसरी ओळ केली त्याला अल्टरनेट आलेले आहेत बघा. इथे मध्ये 6 मोत्यांचा गोल आहे, इथे 5 6 5 6 5 असं होत इथे शेवटी 5 मोत्यांचा गोल तयार झाला आहे. आता ह्या मोत्यातून आपण सुई काढून घेतली. त्याचप्रमाणे ह्या मोत्यातून पण खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली आणि आता हे 2 आहेत मोती, पण त्यातल्या एकाच मोत्यातून मी सुई काढून घेणार आहे. आता आपण तिसऱ्या ओळीला सुरुवात करणार आहोत. आता इथे आपण 3च मोती घेणार आहेत. 1 2 आणि 3 3 मोती घेतले. आता ह्या एका मोत्यातच इथे 2 मोती आहेत शेजारी शेजारीचे कटले, पण त्यातल्या एकाच मोत्यातून मी तंगूस काढून घेतलेला आहे. आता त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने उजवीकडून डावीकडे मी ही सुई काढून घेतली. तर इथे आता आपला 1 2 3 4 चौकोन, 4 मोत्यांचा एक चौकोन तयार झालेला आहे. आता इथे पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. आता इथे 2 मोती घ्यायचे, हे क्रीम कलरचे 1 आणि 2. आता या चौकोनातला हा जो मोती आहे ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने मी अशी ही सुई काढून घेतली. इथे दुसरा चौकोन तयार झाला. आता ह्या मोत्यातून परत उजवीकडून डावीकडे सुई घ्यायची, पण आता ह्या मोत्यामध्ये डायरेक्ट अशी आपण सुई न्यायची नाही. जर अशी सुई घेतली ना समजा आपण डायरेक्ट, तर ह्या 2 मोत्यांच्या गॅपमध्ये हा आपला असा तंगूस दिसत राहतो. त्यामुळे आता डायरेक्ट इकडे न घेता आपण हा जो मोती आहे हा इथे खालून वरच्या दिशेने ही सुई मी घेतली. आता इथे परत 2 मोती घ्यायचे आणि आता ह्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायचे. हे असं विणताना थोडा वेळ पण लागतो आणि तंगूस पण जास्त वापरला जातो, पण हे डिझाईन एकदम छान दिसतं. म्हणजे ह्याचं फिनिशिंग खूप छान येतं. इथे मध्ये असं तंगूस दिसत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेला जेव्हा असं चौकोनाचं आपण विणत असतो काय कुठलीही गोष्ट, तेव्हा डायरेक्ट पुढच्या मोत्यातून कधीही तंगूस काढून घ्यायचा नाही. आता इथे परत 2 मोती. आता हे 2-2 मोत्यांनीच आपण ही पूर्ण तिसरी ओळ करणार आहोत. आपली ही सगळी ओळ अशी आता 2-2 मोत्यांनीच करायची आहे. आता परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि ह्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत 2 मोती 1 आणि 2. आता ह्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची
या मोत्यातून वरच्या दिशेने 1, 2 आणि 3 या तीनही मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत 2 मोती. अशा रीतीने ही आपण आपली तिसरी ओळ पूर्ण करून घ्यायची आहे. अशी या मोत्यातून अशी ही आपण तिसरी ओळ पूर्ण करून घेऊया. आता इथे आपला ह्या ओळीचा शेवट आलेला आहे. या मोत्यामध्ये डाव्या साईडला तंगूस आहे. हा जो पहिला आपण चौकोन केला होता त्यातल्या ह्या मोत्यातून आपण खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे एकच मोती घ्यायचा आहे हा क्रीम कलरचा आणि हा शेवटचा जो चौकोन आहे याच्यातून ह्या मोत्यातून अशी वरून खालच्या दिशेने आपण ही सुई काढून घ्यायची. इथे आता आपली ही तिसरी ओळ पूर्ण झालेली आहे. आता इथे आपला हा तंगूस संपलेला आहे त्यामुळे मी इथे त्याला अशी गाठ मारून घेते आणि नवीन तंगूस जोडून घेते. तर आता ही आपली चौथी ओळ सुरू करणार आहे मी. ह्या मोत्यामध्ये आपला डावीकडे हा तंगूस आलेला आहे. आता इथे आपण 4 मोत्यांचा चौकोन करून घेतला होता तर आता इथे आपल्याला 5 मोत्यांचा गोल करायचा आहे. त्यामुळे मग मी इथे 4 क्रीम कलरचे मोती घेतलेले आहेत आणि आता त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे मी सुई काढून घेतली आहे. त्यामुळे आता इथे 1, 2, 3, 4, 5 मोत्यांचा हा गोल तयार झालेला आहे. आता ह्या मोत्यातून वरच्या साईडनी आपण ही सुई काढून घ्यायची आहे अशी. आता इथे हे 2 मोती आहेत तर इथे आता 3 हे मोती घ्यायचे. 1, 2 आणि 3 मोती घेतले. ह्या मोत्यात वरच्या बाजूने तंगूस आहे म्हणून ह्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे आपण सुई काढून घेतलेली आहे. अशी आता ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि 1, 2, 3 आणि 4 ह्या 4ही मोत्यांमधून आपण अशी सुई ही काढून घेणार आहोत. 3 आणि हा चौथा मोती. सुई काढून घेतली. हे असं मस्त घट्ट ओढून घ्यायचंय. इथे परत आता 3 मोती घ्यायचे. 1, 2 आणि 3 मोती घेतले. परत ह्या मोत्यातून म्हणजे हा 5चा गोल आहे त्यातला हा मोती आहे त्याच्यातून वरून खालच्या दिशेने मी ही सुई अशी काढून घेतली. आता परत ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची सुई आणि ह्या मोत्यामध्ये वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी. इथे परत 3 मोती घ्यायचेत. 1, 2 आणि 3. परत ह्या मोत्यातून हा जो मोती आहे या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची. मोत्यातून वरच्या दिशेने आणि परत 1, 2, 3, 4 चारही मोत्यांमधून आपण ही सुई अशी काढून घेणार आहोत. 3 आणि हा 4. आता परत 3 मोती 1, 2 आणि हा 3रा मोती
परत ह्या मोत्यातून अलीकडच्या गोल 5 मोत्यांचा जो गोल केला आहे त्यातल्या ह्या मोत्यामधून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची आणि ह्या मोत्यामध्ये वरच्या दिशेने अशी ही मी सुई काढून घेणार आहे. अशा प्रकारे आपण ही पूर्ण ओळ इथपर्यंत विणून घेणार आहोत. आता इथे आपल्या ह्या चौथ्या ओळीचा शेवट आलेला आहे. तर ह्या मोत्यातून आपण वरती अशी सुई काढून घेतली आणि आता इथे 1 2 3 मोती आहेत, त्यामुळे आपल्याला इथे शेवटी 2च मोती घ्यायचे आहेत, कारण आपण 5 मोत्यांचा गोल तयार करतोय. ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी सुई काढून घ्यायची. परत ह्या मोत्यातून या मोत्यातून आणि इथल्या एका मोत्यातून आपण उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. इथे आपली चौथी ओळ पूर्ण झालेली आहे. आता आपल्या ही चौथी ओळ पूर्ण झालेली आहे. आता 5वी ओळ करायची आहे. 5वी ओळ करताना मी आता सुईमध्ये हे 4 मोती ओवून घेते. 3 आणि 4. ह्या मोत्यामध्ये माझ्या डाव्या हाताला तंबूस आहे आणि मी 4 मोती ओवून घेतलेले आहेत. आता ह्या मोत्याच्या शेजारचा हा मोती आहे, तर ह्या मोत्यामधून आणि ह्या मोत्यामधून उजवीकडून डावीकडे मी अशी ही सुई काढून घेतली. आता इथे आपला हा 6 मोत्यांचा गोल तयार झाला. आता ही पूर्ण ओळ चौथी आपण 5 मोत्यांच्या गोलाची केली. आता हिला आपण 6 मोत्यांच्या गोलाची करायची. तर आता ह्या आणि ह्या मोत्यातून आपण सुई अशी उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची. ह्याला आता आपल्याला असं उलटं वरती जाण्याची काही गरज नाही, कारण हे मोती सगळे चिकटलेले आहेत एकमेकांना, त्यामुळे ह्याच्यामधून आता आपल्याला काही तंगूस दिसणार नाही आहे बाहेर. त्यामुळे आता आपण ही ओळ अशी सरळच तंगूस पुढे घेऊन करणार आहोत. आता ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने मी ही सुई काढली. ह्या मोत्यातून दोनही सुई उजवीकडून डावीकडे काढून घेतली. त्याचप्रमाणे ह्या आणि ह्या मोत्यातून पण उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. परत इथे 3 मोती घ्यायचे, 1 2 आणि 3. परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि ह्या 2 मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढायची. परत ह्या आणि ह्या मोत्यातून पण उजवीकडून डावीकडे सुई आपण काढून घ्यायची. इथे परत 3 मोती घ्यायचे, 1 2 आणि 3. 3 मोती घेतले. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. या 2 मोत्यातून उजवीकडून डावीकडे, परत या 2 मोत्यातून उजवीकडून डावीकडे. अशा प्रकारे ही आपली 5वी ओळ पूर्ण करून घ्यायची आहे. आता इथे आपला हा 5व्या ओळीचा शेवट आलेला आहे. ह्या मोत्यामध्ये डावीकडे तंबूस आहे, तर हा जो गोल आहे पहिला, त्याच्यातल्या या एका मोत्यातून आपण सुई अशी वरती काढून घ्यायची आहे. आणि आता इथे 2च मोती घ्यायचे. तितका आपण 3 मोती घेतले, आता 2च घ्यायचे. आणि हा शेवटचा गोल आहे, त्याच्यातून वरून खालच्या दिशेने या मोत्यातून आपण सुई काढून घेतली. या 2 मोत्यातून काढून घ्यायची. परत ह्या मोत्यातून घ्यायची आणि ह्या एकाच मोत्यातून आपण सुई आता काढून घेणार आहोत. ही आपली 5वी ओळ तयार झाली. आता 6वी ओळ तयार करताना आपण इथे आता 3 मोती घ्यायचे.
1 2 3 मोती घेतले. आता ह्याच मोत्यातून डावीकडे आपला तंगूस आहे, तर त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. परत असा हा 4 मोत्यांचा चौफुला तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे ही आत्ता आपण ही जी तिसरी ओळ विणली होती ना, तशीच सेम ही आपण 6वी ओळ पण विणायची आहे. सगळं आता आपण इथे या अख्ख्या ओळीला आपण हे असे चौफुल्यांची ओळ करणार आहोत. आता इथून पुढे आता असे 2-2 मोती घ्यायचेत. ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने अशा प्रकारे ही आपली ओळ आपण ही विणून घेणार आहोत. पूर्ण 2-2 मोत्यांनी चौफुल्याची आता ही ओळ होणार आहे. खूप सोपं आहे. खूप थोड्याशा ओळी कराव्या लागतात आपल्याला, जास्त ओळी पण नाही आहेत. पूर्ण ही ओळ 6वी चालू आहे आपली. चौफुल्याची अशी विणून घ्यायची. पूर्ण इथपर्यंत 6वी ही चौफुल्याची ओळ करून घ्यायची आहे. अशा रीतीने ही आपली 6वी ओळ पूर्ण झालेली आहे. चौफुल्यांची ही ओळ मी विणून घेतलेली आहे. म्हणजे ही जी 3 नंबरची चौफुल्याची ओळ आहे ना, त्याप्रमाणे सेम मी ही 6वी ओळ पण विणून घेतलेली आहे. आता ह्या मोत्यात तंगूस आता जेव्हा आपण 7वी ओळ करणार आहोत, तर ती पण आपण सेमच विणून घ्यायची. चौफुल्यांचीच आता ही पण ओळ आहे. सुरुवात 3 यांनी करायची, शेवट 1 मोत्याने करायचा. तर ही माझी 7वी ओळ आता चालू झालेली आहे. सेम विणायचं आहे, काही ह्याच्यामध्ये आता बदल करायचा नाही आहे. ही 7वी ओळ आहे. अशी चौफुल्याची ओळ विणून घ्यायची. जशी तिसरी विणली, 6वी विणली, तशी 7वी पण ओळ आपण विणून घ्यायची आहे. तर ही आपली 7वी ओळ पूर्ण झालेली आहे. ही पण चौफुल्यांचीच ओळ आपण बनवलेली आहे. आता 8वी आणि शेवटची ओळ आपण करणार आहोत. ती विणताना 3च मोती घ्यायचे, कारण आपण चौफुल्याचीच ओळ विणणार आहोत. 3 मोती घेताना मी पहिला एक क्रीम कलरचा घेतला, एक लाल घेतलाय आणि परत एक क्रीम कलरचा मोती मी घेणार आहे. आणि आता ह्या मोत्यामध्ये डाव्या साईडने तंगूस आहे, तर त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे मी सुई काढून घेणार. म्हणजे ही जशी विणलेली आहे ना आपण 6वी 7वी ओळ, तशीच ही 8वी ओळ पण आहे. फक्त आता इथे आपण एक लाल मोती घेणार आहोत. आता इथे हा तंगूस आपला वरच्या दिशेने आहे, इथे वरच्या दिशेने आहे. त्यामुळे आता इथे जेव्हा आपण 2 मणी घेणार आहोत, त्यातला पहिला हा लाल घ्यायचा, मग हा क्रीम कलरचा, असे हे 2 मोती घ्यायचे. ह्या मोत्यातून आपण म्हणजे या मोत्यावरती आपण चौफुलं तयार केलं, त्याच्या शेजारचा मोती आहे, त्याच्यातून डावीकडून उजवीकडे आपण अशी ही सुई काढून घ्यायची अशी. परत ह्या मोत्यातून, लाल मोत्यातून उजवीकडून डावीकडे, ह्या आणि ह्या मोत्यातून सुई आपण काढून घ्यायची अशी.
आता इथे आपला तंगूस हा खालच्या बाजूने आलेला आहे, खालच्या मोत्यात आला आहे हा. त्यामुळे मग इथे आपण पहिल्यांदा क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि मग हा लाल रंगाचा मोती घ्यायचा आहे आणि सेम विणायचं आहे. ह्या मोत्यातून काढून घ्यायचे, ह्या मोत्यातून इथे वरती. आता इथे वरच्या दिशेला तंगूस आहे, वरच्या मोत्यात आहे, त्यामुळे पहिला लाल मोती घ्यायचा आहे, मग क्रीम कलरचा घ्यायचा आणि सेम असंच विणत जायचं आहे. म्हणजे आपण आता हे अशीच ही ओळ पूर्ण करणार आहोत. वरच्या साईडला पूर्ण असे लाल मोती आपले येणार आहेत आणि खाली क्रीम कलरचे. ही आपली 8वी आणि शेवटची ओळ असणार आहे. तर अशा प्रकारे ही आपली 8वी ओळ पण पूर्ण झालेली आहे. इथे वरती सगळी लाल मोत्यांची बॉर्डर आलेली आहे. आता ह्या लाल मोत्यात इकडे डावीकडेच आपला तंगूस आहे. तर इथे आता आपण हा एक 4 नंबरचा गोल्डन मोती आहे तो ओवायचा आहे आणि हा पुढचा जो लाल मोती आहे त्याच्यातून अशी सरळ उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. परत दुसरा गोल्डन मणी ओवायचा आहे आणि असं पुढच्या लाल मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. इथे काही विणायचं नाही आहे, फक्त 2 मोत्यांच्या मध्ये आपण हा एक एक मोती ओवायचा आहे गोल्डन. हा 4 नंबरचा आहे. ही जी आपली डिश आहे ही आपल्याला गौरी गणपतीच्या वेळेला किंवा कुठल्याही हळदी कुंकाच्या वेळेला डेकोरेशनसाठी वापरता येते. हे असं पूर्ण आता हे गोल्डन मणी असे पूर्ण या लाल मोत्यांच्या मधून ओवून घ्यायचे आहेत. तर ही अशी आपली एक सुंदरशी अशी मोत्यांची प्लेट तयार झालेली आहे. याच्यामध्ये तुम्ही ड्राय फ्रूट्स, ओरिजिनल फ्रूट्ससुद्धा ठेवू शकता. जर तुम्हाला मोत्यांचीच फळं जर करून हवी असतील तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा. मी ते माझ्या या चॅनलमधून कशी बनवायची ते तुम्हाला सांगेल. तर अशी ही सुंदर प्लेट तुम्ही नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.